साधू विचाराने शिल्लक राहत असतात. बघा बरं, आता तुम्हाला एखाद्या वेळेला एखादा प्रश्न विचारला, तुमचं नाव काय भाऊ? जियालाल रामचंद भोपसे. जियालाल भाऊ. तुमच्या वडिलाचं नाव काय? रामचंद भोपसे. तुमच्या आजोबाचं नाव? बेनीराम भोपसे. तुमच्या पंजोबाचं नाव? गोसाई भोपसे. तुमच्या खापर पंजोबाचं नाव? हरी भोपसे. ढोपर पंजोबाचं नाव? तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे ढोपर पंजोबाचं नाव? फोटो नका सांगू, आम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही, तुम्हालाही माहित. मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या ढोपर पंजोबाचं नाव का माहित नाही बा? अरे ढोपर पंजोबा होता म्हणून आपण आज आहोत ना. एक लक्षात ठेवा, तुम्हाला नक्की सांगतो, विचार हा माणसाला कसा जिवंत ठेवतो की आपण आपल्या ढोपर पंजोबाला विसरलो. याचं कारण असं आहे की आपल्या रक्ताने फक्त आपल्या रक्ताचाच विचार केला, त्याने दुसऱ्याच्या रक्ताचा विचार नाही केला. आपल्या रक्ताने फक्त आपल्याच रक्ताचा विचार केला की आपल्या पोराचं चांगलं असलं पाहिजे, त्याने त्याच्या पोराचा विचार केला, त्याने त्याच्या पोराचा विचार केला, म्हणून शेवटी त्याचे पोरं सुद्धा त्याला विसरले. विसरले का नाही? विसरले. मी तुम्हाला असं विचारतो की या महाराष्ट्रामध्ये रेडा बोलवणारे कोण? ज्यांनी रेडा बोलवला त्याचं नाव काय? विसरले का तुम्ही? किती वर्ष झाले? 750 वर्ष झाले. आपल्या 200 वर्षाच्या अगोदरच्या पिढीला विसरणारे आपण 750 वर्षाच्या अगोदरच्या ज्ञानेश्वर महाराजांना का विसरत नाही? छत्रपती शिवाजी महाराजांना का विसरत नाही? तुकाराम महाराजांना का विसरत नाही? का विसरत नाही आपण? त्याचं कारण सांगता येईल तुम्हाला? त्याचं कारण हे आहे की त्यांनी फक्त आपल्या रक्ताचा विचार केला नाही, त्यांनी समाजाचा विचार केला, त्यांनी देशाचा विचार केला, त्यांनी साधकांचा विचार केला, साधकाचा मायबाप, त्यांनी साधकाचा विचार केला. खरं सांगा बरं, रूपचंद महाराजांचा तुमचा काय संबंध आहे? तसा काय रक्ताचा संबंध आहे तुमचा? त्याचा काही रक्ताचा संबंध नाही. रक्ताचा संबंध आहे का? नाही. सोयीर संबंध आहे का? नाही. पण तरी सुद्धा त्यांचा फोटो तुम्ही का विसरत नाही? का विसरत नाही? याचा अर्थ असा आहे, रूपचंदजी महाराज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे विचार मात्र आपल्यामध्ये अजूनही आहेत. आणि विचार हे कधीही मरत नसतात. म्हणून प्रत्येकाने मेल्यानंतर सुद्धा आपले चांगले काही विचार ठेवून जायचे असतात. मेल्यानंतर सुद्धा माहिती आहे तुम्हाला, मरेपर्यंत माणूस जिवंत राहतो ना, ते त्याच्या हातात नाही, ते त्याच्या हातात नाही. मरेपर्यंत जिवंत राहणं हे त्याच्या हातात नाही, मेल्यानंतर जिवंत राहणं हे त्याच्या हातात आहे. बघा तुम्हाला भाषा समजते. मरेपर्यंत तुम्ही किती जिवंत राहणार आहात ते तुमच्या हातात आहे का? कधी जाणार आहे ते तुमच्या हातात आहे का? कोणा दिवशी तुम्हाला कॉल येणार आहे तुमच्या हातात आहे का? मरेपर्यंत जिवंत राहणं हे तुमच्या हातात नाही, मेल्यानंतर तुम्हाला किती दिवस जिवंत राहायचं आहे ना, हे तुमच्या हातात आहे. लक्षात आलं का तुमच्या? 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानेश्वर महाराज जिवंत आहे. 450 वर्षानंतर सुद्धा तुकोबाराय जिवंत आहे. 350 पावणे 400 वर्ष झाले तरी सुद्धा छत्रपती जिवंत आहे. बरोबर आहे का माझं? बरोबर आहे का माझं? बरोबर आहे. म्हणून मरणाऱ्या माणसाने आपले विचार पाठीमागच्या माणसाला देऊन नेलं पाहिजे. काय केलं पाहिजे बरं बापाने विचार ठेवण्यासाठी? बापाने पत्ते खेळले पाहिजे. पत्ते समजतात तुम्हाला? हा, नाही समजत? किती पत्ते असतात महाराज? 52. मुख्य पत्त्याचे नाव सांगता येतील? त्यातला सर्वात भारी पत्ता कोणता असतो? दुरी. दुरीला किंमत कमी असते का एक्क्याला? एक्क्याला किंमत. खरं सांगा, किंमत एक्क्याची जास्त का दुरीची? खोटं बोलताय तुम्ही. आज जे किंमत आहे घरामध्ये ते एक्क्याला जास्त आहे का दुरीला जास्त आहे? झालंय का? झालंय का म्हटलं? अरे झालं का? जेवण विचारलं मी तुला. जेवण काय तू काय समजला पहिल्याने?
कशाला महत्व जास्त आहे, एकाला का दुरीला? पत्त्यात नाही, घरी. घरी महत्व कोणाचं आहे हो? काय तुम्ही बोला ना, बोलून तुम्हाला माहित आहे ते तर सांगा. आम्हाला माहित नाही म्हणून तुम्हाला विचारतो. एकट्याचं महत्व जास्त आहे का धुरीचं? विषय विनोदाचा सोडून द्या. हे विचार ठेवले पाहिजेत बापाने आपल्या पोरासाठी. हे विचार ठेवले पाहिजे. हे विचार तुमच्या पोराला चांगलं घेऊन जातील. तुमच्या पोराचं कल्याण व्हावं अशी इच्छा करताना दारू पिता तुम्ही. तुमच्या पोराचं कल्याण व्हावं असं इच्छा करताना तुम्ही संध्याकाळी फुटाणे खाता. कसं काय कल्याण होईल त्याचं? कोणचे विचार घेऊन जाईल तो पुढे? पापाचे विचार घेऊन मुलगा पुढे चालत असतो. श्लोक आहे की नाही महाराज? यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेव इतरो जनः शयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. लोक त्या पद्धतीने वर्तन करत असतात की ज्या पद्धतीने आपले आई वडील वर्तन करतात. बघा तुम्ही, आई जशी बोलते ना तशीच मुलं बोलत असतात. आणि म्हणून आपण पुढच्या पिढीसाठी काहीतरी चांगले विचार सोडून गेलं पाहिजे. नाहीतर त्या माणसाला जगण्याचा सुद्धा अधिकार नसतो. विचार ठेवले पाहिजे. काही संबंध नाही तुमचा आणि रूपलाल महाराजांचा, रूपचंद महाराजांचा, तरी त्यांनी विचार ठेवले. विचार हे महत्वाचे, ते ठेवले पाहिजे. आणि म्हणून हे विचार अत्यंत महत्वाचे आहेत. त्या विचारामध्ये दोन प्रकार आहेत. एक स्वार्थी विचार आहे, एक पारमार्थिक विचार आहे. घरातली माणसं नेहमी स्वार्थाने वागत असतात, स्वार्थी विचाराने वागतात. आणि रूपचंद महाराजांसारखे साधू नेहमी पारमार्थिक विचाराने वागतात. घरची माणसं स्वार्थी असतात महाराज, 100% स्वार्थी असतात. मी एक प्रश्न नेहमी विचारत जातो की ज्या वेळेला महाराज तुम्हाला पाहुणे पाहायला आलते ना, पाहुणे पाहायला आलते का? काय विचारलं त्यांनी प्रश्न तुम्हाला? काय काय नाव विचारलं, नंतर काय विचारलं? व्यवसाय विचारला, आणखी काय विचारलं? शिक्षण विचारलं, आणखी काय विचारलं? शेती वगैरे. शेती विचारली. कशासाठी विचारली? तुमच्या हिशावर किती येणार आहे त्याच्यासाठी विचारली. 10 एकर असली ना, 2 भाऊ असले तर 5 एकर आपल्या पुरीच्या हिशावर येणार आहे. याच्यासाठी शेती विचारली तुम्हाला. तुम्हाला पॅकेज विचारता, तुम्हाला पगार विचारता, खरंच एवढा पगार आहे का याची चौकशी करतात, मग पोरगी देतात. तशी नाही ते. आता तर भेटणंच कठीण आहे. तशी देत नाहीत पोरगी. हो असे हा संबंध पारमार्थिक आहे, प्रेमाचा संबंध आहे. तुम्ही म्हणा प्रेमाचा, हा स्वार्थी संबंध आहे. स्वार्थी संबंध. जर हा प्रेमाचा संबंध असताना तर काहीच न विचारता संबंध झाला असता. पण प्रेमाचा नाही, हा संबंध स्वार्थाचा आहे. हे पहिले विचारतात, मग पोरगी देतात. हा स्वार्थी संबंध आहे. तुम्हाला खरं सांगू का, निस्वार्थी प्रेम करणारं जगातलं एकच तत्व आहे. परमार्थातले प्रपंचातलं सांगतो. परमार्थात साधू आहे, पण प्रपंचामध्ये निस्वार्थी प्रेम करणारी एकच आहे, तिला माय म्हणतात. ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी प्रीती. एकच तत्व आहे जगामधलं, फक्त ते म्हणजे आई, की जिचं प्रेम निस्वार्थी आहे. ती आपल्या मुलापासून कोणतीच इच्छा करत नाही महाराज. फक्त तिची एकच इच्छा असते की म्हातारपणी माझ्या मुलाने माझ्याशी प्रेमाने बोलावं. बरोबर आहे की नाही? फक्त प्रेमाने बोलावं. मला काही नाही दिलं तरी चालेल, मला काही रोज काही माझ्या सोनं माझ्याजवळ नसलं तरी चालेल, माझ्या नावाने 1 एकर जमीन नसली तरी चालेल, फक्त माझ्या पोराने माझ्याशी प्रेमाने बोलावं. एवढीच इच्छा असते का? एवढीच इच्छा असते, बस. काही नाही. त्याचा प्रपंच चांगला असावा बस. मग तर माझ्याशी घरी आलं ना की त्याने प्रेमाने बोलावं. असे काही पोरं आहेत महाराज शहरात राहणारे की आपल्या माईशी प्रेमाने बोलत नाही. असे काही पोरं आहेत श्रीमंत, तुम्हाला सांगतो प्रपंचामध्ये, त्यांची बायको जर सुशिक्षित असेल आणि श्रीमंताची असेल ना, तर ती आपल्या आईला घरात ठेवत नाही. शरम लागते म्हणे, सासूची शरम लागते, त्याच्या माईची शरम लागते त्यांना.
आणि स्वार्थी आहे ते लोक सगळे. असं काय करतात तुम्ही? फक्त एकच तत्व आहे प्रपंचामध्ये प्रेम करणार, तिला माय म्हणतात. दुसरं तत्वच नाही मायशिवाय. ज्ञानोबारायाने सुद्धा ते मान्य केलंय. आईशिवाय दुसरं कोणीच प्रेम करत नाही महाराज. सगळे स्वार्थी आहे. आई भाऊ सुद्धा कोर्टामध्ये पाहिलेत मी, आहे ना, स्वार्थी आहे. हिनी सुद्धा कोर्टामध्ये पाहिल्या, स्वार्थी आहे. युवाई सुद्धा कोर्टामध्ये पाहिले, स्वार्थी आहे. नवरा बायको सुद्धा कोर्टामध्ये असतात का नाही, स्वार्थी आहे. हे सगळे स्वार्थी आहे. हे माणसावर प्रेमच करत नाही, हे खिशावर प्रेम करतात. सबई पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. जब लग अपने पल्लव में पैसा, लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सबई पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. भाई बंद और बहन साले, सब पैसों के भाई. कौन किसी का नहीं रे प्यारे, कहत कबीर सुनाई. सब ये पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. एक आजोबा मेल्यानंतर त्यांना 2 बायका होत्या. एकाच बाजूने बसून रडत होत्या. आईला विचारलं, मा हे एकाच बाजून बसून का रडताय, इकडल्या बाजूने का बसत नाहीये? आईने सांगितलं, बाबू त्या तिथंच मरतील, कारण बुड्याच्या त्याच हातामध्ये 2 अंगठ्या आहेत, त्याच बोटात 2 अंगठ्या आहेत. सब ये पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. लिहायला मध्ये नाव सुरू आहे. बंद आहे, बंद आहे ना. विचारू नका, पटपटले. एका घरचं एक नाव लिहायचं हा. तिकडे तुम्ही लिहिणं चालू ठेवा. लिहि बघा, तुम्ही मागच्या वेळेस सारखंच केलं तुम्ही. काय नाव माहित नाहीत म्हणतात. माहित नाही त्या नाव, तुम्हाला गावातलेच नाव लिहायचे, फक्त गावातले, बाहेर गावचे नाही घ्यायचे. म्हटलं तिकडे दिसत नसतील तर तिकडे जा. आणि म्हणून प्रपंचातले नाते हे स्वार्थाचे आहेत, परमार्थातलं नातं हे निस्वार्थी आहे. तुम्हाला काय वाटते? शबरीचं नातं काय होतं?